नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण खमंग ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आजची ही रेसिपी माझ्या बेस्ट फ्रेंडची फरमाईश होती आणि मी ती पूर्ण करत आहे. तर यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आपण यामध्ये घालणार आहोत. बेसन पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ चाळूनच घ्यायचं आहे यासाठी. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. हे दही यामध्ये ॲड करायचं आहे. दही कितपत घट्ट आहे यावर डिपेंड असतं, कारण आपल्याला पाणी याच प्रमाणात घ्यायचं आहे. खूप पाणी घालायची घाई करायची नाही, अगदी थोडं थोडंसंच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. एक वाटी दही, तर 1 वाट्या दह्याला 1 वाटी पाणी अगोदर घालायचं आहे आणि लागलंच तर नंतर देखील यामध्ये ॲड करता येतं. याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद आणि अर्धी वाटी तेल. हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी एकत्र मिसळून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिटं याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलंच तर तेव्हा आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. मला थोडंसं पाण्याची इथे गरज वाटते, तर मी इथे अर्धी वाटी पाणी ॲड करत आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण खूप घट्ट वाटत आहे. आपण यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. तर इथे 4 ते 5 मिनिटं मी याला छानपैकी असं फेटून घेत आहे. तुम्ही बघू शकता आणि याला छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. अशाच अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपीसाठी सुकेशनीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. आता या स्टेजला आपण यामध्ये फूड सॉल्ट घालणार आहोत, म्हणजेच इनो घालणार आहोत, जेणेकरून आपला हा ढोकळा छानपैकी मऊसूत आणि छान असा परफेक्ट होईल आणि छान असं जाळीदार होईल. तर यामध्ये इनो ॲड करायचं आहे. इनो हे लास्ट स्टेजलाच ॲड करायचं आहे. हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्ट. इनोने आपला हा ढोकळा छानपैकी जाळीदार होतो. आता काय करायचं आहे, आता मी इथे एक प्लेट घेणार आहे मोठी. तर इथे मी एक थाळी घेतलेली आहे आणि त्याला सर्वीकडे तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला हा ढोकळा खाली चिकटणार नाही. तर आता या स्टेजला ना आपल्याला हे बेसन पीठ जे आपण तयार केलेलं आहे हे छानपैकी फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये हवा भरली जाईल आणि बेसन पीठ हे हलकं होईल. आता हे आपल्याला या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती छान परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे.
तर संपूर्ण बॅटर मी या प्लेटमध्ये घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या या बॅटरला असे हलकेसे बबल्स आलेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत ते. तर आता आपल्याला ही प्लेट छानपैकी उकळत्या पाण्यामध्ये याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर मी इथे गॅसवरती कढईमध्ये पाणी हे उकळण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये मी एक छोटी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती आपली ही थाळी ठेवलेली आहे. आता मी यावरती झाकण ठेवत आहे. आपल्याला हे साधारणतः 10 ते 12 मिनिटं तयार होण्यासाठी, स्टीम होण्यासाठी ठेवायचं आहे. खूप वेळ स्टीम करायचं नाही आहे. हे पसरट भांडं आहे त्यामुळे इथे कमी वेळ लागणार आहे आणि गॅस हा मंद आचेवर ठेवायचा नाही आहे. हाय टू मीडियम यावरतीच फ्लेमवरती तो ठेवायचा आहे. तर इथे मी 1 वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, अर्धी वाटी. आणि त्याचबरोबर इथे काही साखर घेतलेली आहे मी अर्धी वाटी, ही देखील यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि साखर यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर इथे 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूया आपला ढोकळा तयार झालेला आहे किंवा नाही ते. वा, तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुरेख आलेला आहे. अधूनमधून मी याला चेक करत होते आणि तुम्ही बघू शकता सुरी आपण यामध्ये घातलेली आहे आणि एकदम क्लीन अशी ही सुरी निघलेली आहे. याचा अर्थ आपला हा ढोकळा तयार आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद करत आहे आणि हे प्लेट छानपैकी थंड होईपर्यंत याला आपण नंतर बाहेर काढणार आहोत. तर इथे हलकंसं हे ताट थंड झालेलं आहे आणि मी ते कढईच्या बाहेर काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला हे याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. कडा मोकळा करून घेतल्यानंतर याचे आपल्याला काप तयार करायचे आणि त्यानंतर हे बेसन पीठ आहे, यामुळे हे थंड झाल्यानंतर हे दीर्घकाळ छानपैकी असं ओलसर राहावं आणि छानपैकी सॉफ्ट राहावं आपला ढोकळा. यासाठी काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सुरुवातीला आपण याचे काप तयार करून घेऊया. मधोमध याला काप द्यायचा आहे. छान असे मोठे मोठे पीसेस याचे तयार करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मी इथे ढोकळ्याला काप दिलेला आहे. आता हे छानपैकी काळपर्यंत छान असे ओलसर आणि सॉफ्ट राहावे यासाठी काय करायचं तर मी इथं साखरेचं पाणी तयार केलेलं आहे, हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. हे पाणी यामध्ये छानपैकी झिरपतं. तर मी इथं संपूर्ण पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पाणी छानपैकी झिरपलेलं आहे. आता लास्ट स्टेज आहे की आपल्याला छानपैकी तडका द्यायचा आहे. तर मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि यावरती छोटं पातेलं ठेवलेलं आहे. हे पातेलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पातेलं बऱ्यापैकी गरम झालं की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं. याचबरोबर यामध्ये मोहरी घालायच्या आहेत. मोहरी छानपैकी तडतडू द्यायच्या आहेत जेणेकरून आपली ही फोडणी छान अशी बसते. तर आपली मोहरी इथे छानपैकी तडतडलेली आहे आणि आता यामध्ये मी 4 हिरवी मिरची मधोमध कट करून घेतलेली आहे, ही देखील आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्याचबरोबर यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून मिरची ही अंगावर उडणार नाही आणि मिरची ही छानपैकी मऊसूत होईल. तर आता आपल्याला हा तडका यावरती घालायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तिळही घालू शकता, कढीपत्ता देखील ॲड करू शकता. छान अशी मोहरी पसरवून घ्यायची आहे पूर्ण याच्यावर.
तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण तडका यावरती घातलेला आहे आणि किती सुंदर हे दिसत आहे। याचबरोबर आता बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये ॲड करायची आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुरेख आपला हा असा खमंग ढोकळा तयार झालेला आहे। अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे, नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद। तर मी इथे ही काढून बघितलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार अशी आपला हा खमंग ढोकळा तयार आहे। धन्यवाद।